पृथ्वी प्रताप हॅलो सर. हाय 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 नमस्कार. अय्या तुम्ही तरुण कसे झालात? अरे म्हणजे मी तरुणच आहे. काही तुम्ही वेगळे दिसतात इथे मग. हा ते टीव्ही मध्ये मी मेकअप वगैरे करतो ना, ते कधी म्हाताऱ्यांचे गेटअप्स वगैरे असतात तसं. काही ओळखता येणार नाही असं रस्त्यावर न गेलात तर कोणी ओळखणार पण नाही. बापरे. काय बोलत बसले. मी मृणाल धमडहुसके, ओळखलत का? फोनवर बोलणं झालं होतं आपलं. मृणाल ताई तुम्ही म्हणाल कोण मृणाल धमडहुसके? मीच मृणाल ताई. मृणाल धमडहुसके मृणाल ताई तुम्ही म्हणाल अरे आता वेगळ्या वाटतात. मीच आहे त्या दोन्ही. ओळखलं कळलं मला. आमच्या छोटूशा शाळेच्या स्नेह संमेलनाला मृणाल ताईंनी शब्द टाकला आणि तुम्ही आलात. मनापासून धन्यवाद. अरे आभार. अरे मनापासून नाही आभार. अरे मृणालताई आभार काय आता. हे बघा आम्ही कलाकार अशा कार्यक्रमांना जातो कारण आम्हाला सुद्धा आवडतं ना. काय शाळेत जातो तर नॉस्टॅल्जिया हिट होतो. नॉस्टॅल्जिया. लहान लहान मुलं बघितलं रे मी पण असं शाळेत जायचो असं होतं की नाही. पण आज काय होणार आहे इथे? माझी मुलाखत होणार आहे. बरोबर. तुम्हाला कळलं. बरं हा पण मी नाही घेणार आहे. टुक टुक. मग कोण घेणार बाबा? आता कोण घेणार बाबा? या नाही तर कोण घेणार बाबा? कोण घेणार? मला नाही माहिती. म्हणजे मुली घेणार आहे तो. हो तुमच्या मुली पण आल्यात. मुली माझ्या मुली म्हणजे आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत ना. बरोबर. मला शिकायचंय बाई मला शिकायचंय. मी म्हटलं मृणालताई काहीही शिकायचं असलं ना मृणालताईंकडे जायचं त्या बरोबर शिकवतात. हो की नाही? हो हो मग किती वर्ष मृणालताईंनी सगळं करायचं. मुन्नी इथे पण पाहिजे, मुन्नी तिथे पण पाहिजे, मुन्नीने हे पण करायचं, मुन्नीने ते पण करायचं, हे पण करायचं. मुन्नी दमत नाही का? कोण मुन्नी? मला लाडाने मुन्नी म्हणतात. अच्छा. तुम्ही पण म्हणू शकता. मुलाखतीचं बघायचं का मग? हो प्लीज बोलवायचं का त्या दोघींना? येस येस. येस काय तुम्ही काही म्हणालात तरी मी बोलवणारच आहे. नीलू शीलू कुठे आहेत अगं? या लवकर. आलात का? हाय. नुसते आलात काय? नमस्कार करा ना पाहुणे. पृथ्वी प्रताप सर पाहुणे. पृथ्वी नमस्कार पाहुणे पृथ्वी प्रताप सर. ही नीलू, ही शीलू, ही नीलू, ही शीलू. एक साथ स्वागत करेंगे. स्वागत कर. चुकली. हिचा मूड नाही. हिचा मूड नाही का आज म्हणजे? नाही मला आनंद झालाय. ओके मी तर हुरळूनच गेलीये. छान दिसत नाहीये चेहऱ्यावर. दाखवा ना चेहऱ्यावर. असं काय करतेस ग सोन्या? चेहऱ्यावर हस. हस अगं हस. अगं हस ना नीलू. अगं तू पण हस ना. हसा ना ग. हसा. मृणालताई ठीक आहे कार्यक्रम. पुरे चला ठरलंय ते करा. क्रम सांगा कार्यक्रमाचा त्यांना. येस प्लीज. ऐका सगळ्यात आधी पाहुणे सरांना रिक्षात बसवून घरी पाठवायचं आणि निरोप द्यायचा. मग शाल श्रीफळ द्यायचा आणि मग त्यांची ओळख करून द्यायची. छान. त्यांना रिक्षात बसवूया घरी पाठवूया आणि मग त्यांच्या बाबांची ओळख करून देऊया. मृणालताई बाबा कुणाची ओळख करून देणार? बाबां- काय करायचं यांचं? काय करायचं हो? चेहरे बघा. चूक तरी कळते का त्यांना? कळतीये का चूक? ठीक आहे मृणालताई जरा हे झालेत ना त्या लहान आहेत त्या. लहान आहेत त्या. नाही तसं नाही. आता एवढा मोठा सेलिब्रिटी समोर आहे म्हटल्यावर गांगरले असतील. कुठे आलोय सेलिब्रिटी? बघा तुम्हीच बघा. नाही, काय बोलायचं? काही नाही लहान मुली आहेत. होईल सगळं नीट व्यवस्थित होईल मुलाखत. ठीक आहे. बघा केवढ्या मोठ्या मनाचा माणूस आहे बघा. इतक्या अचरटासारख्या वागताय तरी हा माणूस किती समजून घेतोय बघा. काय करायचं गो तुमचं बछड्यांनो? कधी शिकणार आहात तुम्ही? असं चालेल का? मृणालताई आयुष्यभर पुरणार आहेत का तुम्हाला? नाही. मग पुढे काय होणार? मृणालताई मरणार. तुम्हाला
पुढे जाऊन मृणालताई व्हायचंय की नाही? हो मृणालताई, आम्ही उद्याच्या मृणालताई. शाबास. चला कार्यक्रम सुरू करायचा का? मुलं खोळंबली असतील, करायचं का हो, सुरू? हो, actually बाई, कार्यक्रम- चला ए पडदा पड रे. हा येऊ दे. हा. हॅलो. नमस्कार सगळ्यांना. माझा नमस्कार सगळ्यांना. पुढे. आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून पृथ्वी प्रताप लाभलेत. त्यांचं श्राल श्रीफळ देऊन हे करूयात, स्वागत करूयात. स्वागत करूयात. हॅलो. हे घ्या श्रीफळ. शाल. नाही एक मिनिट नाही अशीच उभे राहा. एक मिनिट इथे. असा बरोबर शाल घातलीयस? बरोबर शाल घातलीयस का? तुम्ही हात लांब करा. हात लांब असंच राहू द्या. हा हात लांब करा. मृणाल- बरोबर शाल घातली. ही ओढणी आहे का शाल आहे? बरोबर घातलंयस? बरोबर घातलंयस का? हो कळतच नाही माठांना. नाही येऊ दे. इथे सगळ्यांनी फोटो काढू दे. उद्या पेपरात छापून येऊ दे. मग कोणी टाकली बाबा शाल? मग नाव बदनाम होईल ना, तेव्हा कळेल ना. असंच राहू दे. काढा रे फोटो, काढा सगळे. हॅलो हॅलो नका काढू. मृणालताई थांबा थांबा. आणि जरा हळू बोला. हँगिंग माईक आहे ना, पटकन आवाज जाणार. ऐका कळतच नाही. नाही, त्यांना कळावं या नादात तुम्ही बदनामी माझी करणार आहात, त्यामुळे असं नका करू. ठीक आहे, मला मिळालं शाल असं श्रीफळ काही होत नाही हो. मिळालं. लहान मुली आहेत, हरकत नाही. पुढे वेळ लागतो शिकायला मुलींना. बाकी काही नाही. चला पुढे चला. चला स्थानापन्न होऊयात. मी कुठे बसू? यांना विचारा. असंच थांबायचं. लांब असंच थांबा. मृणालताई तुम्ही या इकडे बसा. आली बस. तू कुठे बसणार मग? इथे बसता का? तू कुठे बसणार मग? खाली बस. खाली बस. तुम्ही मृणालताईच्या मांडीवर बसता का? काय वाटेल ते काय बोलताय? अहो काय मांडी- एवढा काय भाव खाताय? बसा ना. अहो पण असं कसं? या मांडीत बसा मृणालताईंच्या. काय बोलताय मृणालताई? मांडीत बसणार आहेत हे मृणालताईंच्या. बरं हे एक चांगले आहेत म्हणून ते बसतील सुद्धा. कुठली चांगली माणसं मांडीवर जाऊन बसतायत? काय हे? कुठली चांगली माणसं आहेत जी जाऊन मांडीवर बसतायत? असं नाही म्हणत आहे मी. पूर्ण ऐकून तरी घ्या. तुम्ही लाख बसाल माझ्या मांडीत येऊन. पण मृणालताई, समोर कसं दिसतं? Exactly तेच. बरं दिसतं का? ते छापून येणार उद्या. मृणालताई, फोटो दिसणार. तेच वाईट दिसणार. काय होतंय, समोर 100 विद्यार्थी आहेत, त्यांचे पालक आहेत. ते विद्यार्थ्यांचं मला काय सांगताय? खाली बस सांगितलं ना तुला. तिसऱ्यांदा सांगते खाली बस. इथे येऊन मारेन शपथ सांगते. मृणालताई मला कळतच नाही काय कार्यक्रम चाललाय. मला प्लीज एकदा. यांचं काय करायचं पण? किती खुर्च्या ठेवायला सांगितलेल्या? 4 खुर्च्या ठेवायला सांगितलेल्या स्टेजवर. किती आहेत मोजा? आता मोजा. 1 2 3. कुठे गेली 4थी खुर्ची? असंच विचार करत राहा. हा तुम्ही ना वाट लावणारच सगळ्या कार्यक्रमाची. आता तुम्ही या 3 खुर्च्या हपावणा काय करायचं ते करा. मला काही बोलायचंच नाहीये. एकदा बोला मृणालताई प्लीज. मृणालताई एकदा मला बसण्यासाठी. कळत कसं नाही हो यांना? नाही आपण यांना अद्दलच घडवूया. मृणालताई- तुम्ही एक काम करा. तुम्ही ना तुमची खुर्ची शोधून आणा आणि तुम्ही येऊन बसा. म्हणजे त्यांना लाज वाटेल. त्यांना अद्दल घडवलीच पाहिजे. तुम्ही जा. मी काही बोलणारच नाहीये. मृणालताई काय हास्य जत्रेच्या एका जरी माणसाला कळलं ना, याला बसायला खुर्ची नाही, स्वतः घेऊन आला, 400 एपिसोड निघतील. नको मृणालताई, मी शपथ सांगतो मृणालताई, आत्ता समोर बसलेल्या 200 माणसांचं काहीच वाटत नाही मला. तिथे असलेल्या 22 माणसांची खूप भीती वाटते मृणालताई प्लीज. मला असं तोंड दिखलं तरी कोणीतरी स्टूल सरकवला ना पायाने, मी बसेन. प्लीज मला.
नाईस. झालंय खुर्चीचं सॉल्व झालंय. खुर्चीचं सॉल्व झालंय. पुढे चला खुर्चीचं सॉल्व झालंय. चला आता चला पुढे चला. पाहुण्यांची ओळख करून देते. आजचे पाहुणे रंगमंच आणि सिनेमा यांचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. एवढ्यात कशी जमली रंगमंच सिनेमा ह्याच्यात? 1978 साली मुंबईतली जुहू येथे त्यांनी पृथ्वी थिएटरची स्थापना केली. मुघल ए आझम चित्रपटातील त्यांची भूमिका खूप 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 गाजली, लोकांना आवडली पण. अरे हे काय कोणाची ओळख करून देताय? काय करताय? कोण? पृथ्वीराज कपूर. नाहीये पृथ्वीराज कपूर. पृथ्वीराज कपूर आहेत का ग? ते किती भव्य होते, हे किती चिरकुट आहेत. नाही मृणालताई, नाही मृणालताई, मोठ्यानं असं बोलता. कळत नाही यांना. चिरकुट म्हणताय तुम्ही मला, चिरकुट असं नाही, नका. मी यांच्याबद्दल खूप सर्च केलं, मला काहीच सापडलं नाही. हे लोकांबद्दल खूप लिहितात, यांच्याबद्दल कोणी लिहितच नाही. खोटं लिहितात माझ्याबद्दल लिहितात. सापडत नाहीये. माझ्याबद्दल उतारेच्या उतारे आहेत सोशल मीडियावर माझ्याबद्दल. अरे पाच- मी लिहून दिली होती की नाही ओळख? मी लिहिलं होतं मृणालताई. मग ती वही चला ना. घरी राहिली. आणि तुझी ग? मी पण विसरली, मला वाटलं ही आणेल. मला वाटलं तू आणशील. मी कशाला आणू, तुझी वही होती ना. माझी वही मीच आणणार, तुला तुझी वही नाही आणता येत. मी माझी नाही आणली, तू आणणार होतीस म्हणून. आणणार तुझी वही, तू आण तुझी वही. मी कोणी सांगितलं तुला माझी वही आणाल, तू तुझी आण. चला ना. कधी राहिली, तू आण. आता का नाही आणली पण वही? का नाही आणली वही? घरी जाऊन आणू का? जा चल ग. नाही हॅलो ऐका. अरे अरे जा. त्या ऐकतात लगेच तुमचं नका. 5 तास जाऊ देत. हा ते 5 तास तुम्हाला जाण्यात घेऊन येण्यात 5 तास जाऊ देत. आणि ह्यांना पाहुण्यांना इथे मख्खासारखा बसून राहू दे. ठोकळा बसलाय आपला, त्यांना राहू दे बसून. हा चालेल? अरे काय मला ठोकळा म्हणताय तुम्ही? कधी शिकणार आहेत? बसा इथे. आता आपण ना परीक्षाच घेऊया त्यांची. नाही वेळच नाही नाही, परीक्षा. तुम्ही बसा आपण परीक्षा घेऊया यांची. आता मला वेळ नाही. ऐका ह्यांना ना किती प्रश्न आठवतायत ते बघूया. नको त्या- आठवतायत ते प्रश्न घ्या. चला. आलाय. तुमचा जन्म का झाला? हा काय प्रश्न आहे? आज लिहिलं होतं. अरे का झाला असा प्रश्न आहे? असा प्रश्न मी लिहेन का? मी- नाहीच लिहिलाय मी असा प्रश्न. कधी झाला जन्म? असा प्रश्न होता. त्यांना विचारायला सांगा. माझ्याकडे सगळे प्रश्न आहेत. अरे मग द्या ना त्यांना. मी नाही देणार. मृणालताई. त्या वही का विसरल्या? त्या शिकणार कधी? आत्ताच्या आत्ता त्यांना चूक दाखवली ना, शिक्षा भोगतील आणि शिकतील. तुम्ही बसा इथे. ही वेळच नाही. पुढचा प्रश्न आठवा. चला. ते तिचं काय बघा काय ते तिचं. पृथ्वी प्रताप सर, हा तुम्ही पुरुष आहात, हा पुरस्कार तुम्हाला कधी मिळाला? म्हणजे इथे काय प्रश्न काय आहे बघा. सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष. हा मी असं विचारलेलं, हा पुरस्कार कधी मिळाला? अरे मग हे- या काय विचारताय? अरे मग हे हा काय पुरुष? तुला माहित नाही? तुला वाटत नाहीये हे पुरुष आहेत? माहित नसलं तरी म्हणून तोंडावर विचारायचं काय? या माणसाने आता काय करायचं? आयुष्यभर या माणसाने सिद्ध करत बसायचं, बाबा मी पुरुष आहे, मी पुरुष आहे. यांनी सिद्ध करत फिरायचं आता. मी का सिद्ध करू? तो एक चांगला माणूस आहे, तो करत बसेल आयुष्यभर सिद्ध. ही साला कुठली चांगली माणसं आहेत ही? मी पुरुष आहे, मी पुरुष. ही कुठली चांगली माणसं आहेत जी सांगतायत असं असं मी पुरुष आहे, मी. आलाय प्रश्न आलाय. बसा. पृथ्वी प्रताप सर, तुमचं पिल्लू कुठे पडलं? द्या. काय हे उत्तर आता. तुमचं पिल्लू कुठे पडलं? खुराड्यात पडला तुझ्या. विचार विचार. पृथ्वी प्रताप सर, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पप्पा कुठला होता? तुझा पप्पा मला सगळ्यात मोठा पप्पा. 152 पप्पा आहेत मला. असे प्रश्न दिले होते मी? काय प्रश्न आहे? असे 1 मिनिट, मी असे प्रश्न दिलेच नव्हते. असे प्रश्न दिले होते का मी? हे बघा इथे, हे बघा. मी तुमचा पैलू पाडला, तिने तुमचा पिल्लू पाडला. मी तुमचा टप्पा काढला आयुष्याचा, तिने तुमचा पप्पा काढला. काय करायचं मला सांगा? अति होतंय आता मृणाल ताई थकली, मुन्नी थकली. आता तुम्ही या 3 खुर्च्या, हा पाहुणा, काय घालायचा तो गोंधळ घाला. मला काही बोलायचं नाहीये तुमच्याशी आता.
बघा ना, एकदा चिडायचं आहे मला. एकदा बघा बघा तरी माझ्याकडे मला चिडण्यासाठी. एकदा बघा तरी ना माझ्याकडे मला चिडण्यासाठी. शांत, एवढी चिडचिड नाही करायची. मुलाखत घ्यायला बोलावलं, माझी मुलाखत तरी घ्या ना. नाही नाही, असं नाही करायचं. चिडचिड. मुन्नी आहे ना, मुन्नी आहे ना. मुन्नीला ना चुन्नी बांधून गळपास दिला पाहिजे. मुन्नी आहे ना म्हणून प्रॉब्लेम आहे. मला समीर दादा बोलला होता, जा मस्त कार्यक्रम आहे. मला आता कळलं का पाठवलं. साने आहेत, साने यांना स्किटला विषय नाही मिळाला की मला इव्हेंटला पाठवतात. माझी मुलाखत घ्या ना कोणीतरी. ऐका ना, चिडू नका. मुन्नी आहे ना. मला नाही करायची तुमची मुलाखत. मला नाही करायची मुन्नी बरोबर मुलाखत. हे मारीन. काय साला दोघींची तोंड आहेत, गारगोटी सारखी घासली की आग निघेल अशी तोंड आहे त्यांची. मुलाखत नाही घेतली यार माझी. झालं, चिडायला लावलं पाहुण्यांना. घालवलेत अजून एक पाहुणे. छान, टाळ्या तुमच्यासाठी. उभा राहून टाळ्या तुमच्यासाठी. काय करायचं तुमचं? काय करायचं रे? आता बघा, तुमचं काय ते बघा. तुम्ही तुमचं स्नेहसंमेलन पार पाडा. मृणालताई रिटायर होत आहेत आता. मृणालताई काही बोलणारच नाहीयेत आता.